सुप्रभात मंडळी, तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे असंच काहीतरी. आज आहे गुढीपाडवा आणि तुम्हा सर्वांना आमच्याकडून गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चला तर सुरुवात करूया. तर आम्ही छानपैकी रेडी होऊन रिक्षा पकडलेली आहे निघायला शीतलच्या घरी. तर तुम्ही पाहू शकता इथे छानपैकी आईने आज गुढी उभारलेली आहे, तिची पूजा केलेली आहे. तर इथे आम्ही पण आता पूजा करून घेतो. आज आम्ही ट्रायपॉड नाही आहे, तर आम्हाला आज पप्पांनी आमच्या हेल्प केलेली आहे. तर ही व्हिडिओ त्यांनी शूट केलेली आहे. इथे खूप छान अशी व्हिडिओ शूट केली आहे त्यांनी. तर आम्ही इथे आता पाया पडून घेतो. तुम्हीही पाया पडा. तर मंडळी, या खास दिवशी मी तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो. तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि यशाची गुढी सदैव उंच राहावो. तर इथे आता आमची पूजा संपलेली आहे आणि इथे थोडेसे आम्ही आता फोटो आणि व्हिडिओ शूट्स केलेले आहेत दोघांनी, तुम्ही पाहू शकता. मी साडी नेसलेली. माझं व्हिडिओ काढणं तर बनतंच. मी व्हिडिओ काढले. त्यानंतर माझे भाऊ इथे आमच्या घरी पूजा झाली होती, गाडीला वगैरे हळदी कुंकू वगैरे लावून आम्ही सगळे निघालो होतो स्वामींच्या मठात जायला. नवीन वर्षाची सुरुवात देवाच्या नावाने झालीच पाहिजे म्हणून आम्ही स्वामींच्या मठात गेलो, पाया पडलो आणि प्रसाद वगैरे घेतला आणि मग मला ऑफिसला जायचं होतं. मी ऑफिसला निघाली. आणि आज गुढीपाडवा असल्यामुळे सगळेच आज खूप छान दिसत होते आणि खूप छान वातावरण होतं. त्यात कामात मग आमचा दिवस निघून गेला. आम्ही घरी आलो आणि गाडीची पूजा केली, आमच्या घरातल्या देवांची जी पूजा केली. कारण सकाळी आम्ही थोडं लवकर गेलेलो म्हणून आम्हाला टाईम नाही भेटलेला. बट आता आम्ही ती पूजा केली. त्यानंतर एक स्पेशल थिंग होती की आम्ही आज ते चिक्कूचं श्रीखंड बनवलेलं, जे माझ्या धीराने म्हणजे राहुलने बनवलेलं, आणि तो इथे बनवत होता. त्याला थोडीशी हेल्प केली आणि खरंच खूप टेस्टी झालं होतं. या श्रीखंडाची जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर मी नवीन ब्लॉग बनवू शकते त्याच्यासाठी. मी बनवलं नाही आहे, पण मी बघितलंय, मला माहिती आहे ते कसं बनवलंय. तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर आम्ही सगळे जेवलो आणि आज जेवायला चण्याची भाजी, पालकची भाजी आणि ते यम्मी श्रीखंड होतं. गाईस, कसा वाटला तुम्हाला हा आमचा गुढीपाडव्याचा छोटासा व्लॉग? तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कमेंटसुद्धा करा. आणि तोपर्यंत लाईफमध्ये स्माईल करा, प्रेम करा आणि असंच काहीतरी करत राहा.